बरोबर लढतो आहोत आणि याही गोष्टीची आठवण आपल्याला असेल की हेच ते दिवस होते मार्च महिन्यामध्ये पहिला प्रथम कोविडने आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरकाव केला आणि हा म्हणता एखाद्या मायावी राक्षसासारखा त्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर देश व्यापून टाकला। मधल्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून या व्हायरसला रोखण्यामध्ये नक्कीच यशस्वी झालो होतो, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये। पण हे युद्ध आपण सगळ्यांनी मिळून एकत्र हातात हात घालून लढलो म्हणून ती परिस्थिती निर्माण झाली होती। साधारणतः कालच्या जानेवारी फेब्रुवारी पर्यंत आपल्याला असं वाटत होतं की आता झालं संपलं, ये कोरोना क्या है, क्या चीज है कोरोना, कोविड क्या है। विशेष म्हणजे गेल्याही वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, याही वर्षी तोच काळ आला मार्च। अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच गेल्या महिन्यात पार पाडलं आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती आर्थिक परिस्थिती ही संपूर्ण जगाचीच दोलायमान झालेली आहे आणि त्या परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एक अत्यंत चांगला अर्थसंकल्प आपल्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी अजितदादांनी मांडला। आपल्या सरकारचा तो अर्थसंकल्प महाराष्ट्र पुढे नेणारा, संकटातही महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही हे करून दाखवणारा तो अर्थसंकल्प आपण मांडला आणि त्याच्यानंतर जे काय झालं म्हणजे काल परवाकडे होळी धुलीवंदन सगळं पार पडलं, पण तिथपासूनच आपल्या राज्यात शिमग्याला सुरुवात झाली। असो, त्या शिमग्याबद्दल मी काय बोलणार नाही, त्याला सुद्धा मी जेव्हा उत्तर द्यायचं तेव्हा मी जरूर देईन। तो विषय आजचा नाहीये। आजचा विषय आहे तो कोरोनाची परिस्थिती ही नेमकी काय, आपण काय करणार आहोत। मध्ये मध्ये मी आपल्याला सातत्याने सांगत आलेलो आहे की जर ही परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला परत एकदा लॉकडाऊन करावा लागेल की काय, अशी एक शक्यता मी बोलून दाखवली होती। ही शक्यता आजही पूर्णपणे टळलेली नाहीये। मला आज पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना आवाहन करायचंय, विनंती करायची, कारण गेल्या वर्षभरामध्ये माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवांनी, भगिनींनी आणि मातांनी जे मी सांगत आलो ते अत्यंत आपुलकीने ऐकून घेतलं आणि त्याच्याप्रमाणे ते वागले। तुम्ही सगळे वागलात। यात सर्व धार्मिक नेते आले, सर्व धर्मीय आले, सर्व राजकीय पक्ष आले, त्यांचे कार्यकर्ते आले। आता काय झाले थोडंसं की मधला काळ जो आला त्या काळामध्ये आपण थोडे शिथिल झालो। आपण शस्त्र टाकली की काय अशी एक साधारणतः परिस्थिती निर्माण झाली। लग्न समारंभ थाटामाटात सुरू झाले, इतर पार्ट्या सुरू झाल्या, राजकीय मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं, सगळं काही जणू काही कोरोना गेला अशा पद्धतीने आपण सुरू केलं। आणि तेव्हाही मी सांगत होतो की थोडा धीर धरा, पुन्हा एकदा मार्च एप्रिल एंडपर्यंत आपल्याला थोडासा एक संयम बाळगावा लागेल। दुर्दैवाने जी भीती केवळ मीच नव्हे तर ह्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी जी व्यक्त केली होती ती खरी ठरली। मार्चच्या आधीपासूनच आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना मोठ्या राक्षसापेक्षा, म्हणजे गेला राक्षस होता त्याच्या डबल टिबल दुप्पट तिपटीने अकराळ विक्राळ रूप धारण करून आलेलं आहे। त्याच्यामध्येच विषाणूचा नवा अवतार, म्हणजे हे पण नवल आहे। आत्तापर्यंत आपण आपले विष्णूचे अवतार ऐकले होते, ज्याचे आपण पूजन करतो। ज्या वेळेला संकट आली त्या वेळेला भगवान विष्णूंनी वेगवेगळे अवतार घेतले आणि आपल्याला वाचवलं। पण हा विषाणू जो आहे तो वेगवेगळे अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकतोय आणि आपली परीक्षा बघतोय। पुन्हा एकदा तीच गरज आहे, आपल्याला सर्वांना धैर्याने, सगळं धैर्य एकवटून लढण्याची गरज आहे। लॉकडाऊन करणार का हा प्रश्न अजूनही मी उत्तर देत नाही, पण साधारणतः आत्ताची परिस्थिती काय आहे ह्याची कल्पना आपल्याला देण्याची मला पुन्हा एकदा गरज वाटते। जेव्हा ही परिस्थिती निर्माण झाली
किंबहुना कोविडची साथ सुरू झाली, आपल्याला पूर्ण माहिती आहे आपल्या राज्यामध्ये फक्त 2च ह्या विषाणूंची चाचणी जिथे होऊ शकते अशा प्रयोगशाळा होत्या. एक मुंबईमध्ये कस्तुरबा आणि दुसरी पुण्याला NIVची. आज त्या दोनाच्या जवळपास आपण 500 पर्यंत चाचण्या करणाऱ्या संस्था किंबहुना लॅब्स तयार केलेल्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा आपण दर दिवशी साधारणतः 50,000 चाचण्या आज करतो आहोत. गेल्या काही दिवसात म्हणजे मला जी माहिती सगळी माझ्याकडे आलेली आहे त्याच्यात महाराष्ट्रामध्ये जी आपली क्षमता होती 75,000 चाचण्या दर दिवशी करण्याची, ती आपण वाढवून जवळपास 1,82,000 पर्यंत नेलेली आहे. 1,82,000 75,000 ते 1,82,000 इथपर्यंत आज आपण रोजच्या चाचण्या करतो. येत्या काही दिवसात ही संख्या आपल्याला 2.5 लाखावर न्यायची आहे. 2.5 लाख चाचण्या दर दिवशी महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर आपण करणार आहोत. आणि याही चाचण्या ते रॅपिड अँटीजेननी नाही, तर त्याचं जे प्रमाण आहे, केंद्राची जी काय मार्गदर्शक तत्व आहेत की साधारणतः 70% चाचण्या ह्या RT-PCR ह्या पद्धतीने झाल्या पाहिजेत. आता माझ्यापेक्षा सर्वांनाच माहिती झालेलं नेमकं RT-PCR म्हणजे काय, रॅट म्हणजे रॅपिड अँटीजेन टेस्ट म्हणजे काय. RT-PCR अचूकताही अधिक असते, अधिक चांगली असते. म्हणून आपलाही आणि केंद्राचाही आग्रह तोच आहे की जेवढ्या चाचण्या आपण करतो त्याच्यात किमान 70% चाचण्या ह्या RT-PCR असायलाच पाहिजेत. आणि त्याच पद्धतीने आपला महाराष्ट्र जेव्हा 75,000च्या आसपास चाचण्या करत होता त्याही वेळा तेव्हा त्याच टक्क्यात RT-PCR करत होता. आज जवळपास 1,82,000 करतोय, त्याच्यातही 70% RT-PCR आहेत. उद्या 2.5 लाख झाल्यानंतर 3 लाख झाल्यानंतर सुद्धा आपण ह्या चाचण्या RT-PCRच अधिक ठेवणार आहोत. म्हणजेच काय की आपण कुठेही दर्जाची तडजोड करत नाही आहोत, अजिबात करत नाही आहोत आणि करणार नाही. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की काहीही आपण लपवत नाही आणि लपवणार नाही. एक सुद्धा रुग्ण आपण लपवलेला नाही आणि लपवत नाही आहे. आणि म्हणून जी महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती सगळ्यांना जरी धक्कादायक वाटत असली तरी आपण सत्य काय आहे हे लोकांसमोर अगदी जसंच्या तसं ठेवतो आहोत. मग काही जण मला म्हणतात की इतर राज्यांमध्ये बघा, बिहारमध्ये निवडणुका झाल्या, बंगालमध्ये चालू आहेत, आणखीन इकडे झालं, आणखीन तिकडे झालं, मग तिकडे वाढ नाही, तुमच्याकडे का. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे, अजिबात बोलायचं नाही आहे. मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे, मला माझी जनता ही प्यारी आहे. त्यांची जबाबदारी ही आज माझ्यावरती असल्यामुळे ती जबाबदारी मी आधीच बोललेलो आहे की मला कोणी विलन ठरवला तरी देखील मी ती पार पाडणारच, ते माझं कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे. पण जशी ही टेस्टची संख्या मी तुम्हाला सांगितली त्याचप्रमाणे आपल्याकडे कोविड येण्याच्या आधी जेवढे काही बेड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते त्याची संख्या काही हजारामध्ये होती, म्हणजे 10,000 सुद्धा नसेल कदाचित. कारण आधी आपण कधी कल्पनाच केली नव्हती की असं काहीतरी आकस्मिक संकट येईल आणि आपली त्रेधात रिपीट उडेल. गेला मार्च महिन्यात तुम्हाला आठवतोय बेड्स मिळत नव्हते, हॉस्पिटल्स मिळत नव्हते, उपचार मिळत नव्हते. मग सगळे हॉस्पिटल्स ओव्हरफ्लो व्हायला लागली होती, ॲम्ब्युलन्स मिळत नव्हते. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपण बेड्सची संख्या वाढवायला लागलो. महाराष्ट्र हे देशातलं पहिलं कदाचित एकमेव राज्य असेल की ज्याने अगदी फील्ड हॉस्पिटल्स उभारली लष्कराच्या धर्तीवरती. जसं लष्कर काम करतं तसं आपल्या महाराष्ट्राच्या यंत्रणेने काम केलं, आजही करते. जम्बो कोविड केअर सेंटर्स उभारली आणि काही हजारात म्हणजे 8-10 ज्या काही रुग्णशय्या होत्या त्याची संख्या आपण जवळपास 4.25 लाखापर्यंत नेली, सगळ्या काही मिळून. म्हणजे त्याच्यामध्ये इतर कोविड शिवाय असलेले बेड्स, ऑक्सिजन बेड्स, ICU बेड्स, विलगीकरणाचे बेड्स, डायलिसिसचे बेड्स असे मिळून साधारणतः 4.25 लाखापर्यंत ही सुविधा आपण वाढवली. ही मोठी आपली एक अचिव्हमेंट होती. आणि तेव्हाही मी म्हटलं होतं की लॉकडाऊनचा उपयोग हा संसर्ग थांबवण्यासाठी आहे आणि त्याच वेळेला आपल्या आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आहे. मग आता एवढीही रुग्णशय्या वाढवल्यानंतरही मी परत तुमच्याशी का काळजीने बोलतोय ह्याचं कारण आजचं चित्र मी तुम्हाला सांगतोय. पहिली गोष्ट अशी की साधारणतः रुग्ण वाढ ही किती होते, किती झपाट्याने होते त्याची थोडीशी मी तुम्हाला कल्पना देतो. आपल्याला माहिती आहे की जानेवारीच्या शेवटाला आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला फक्त मुंबईपुरतं बोलायचं झालं
तर मुंबईमध्ये 300-350 रुग्ण हे दर दिवशी आपल्याला सापडत होते. आज ती संख्या 8,500वरती गेलेली एका महिन्याच्या कालावधीत. ही फक्त मुंबईची परिस्थिती आहे. महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर 17 सप्टेंबर 2020 म्हणजे तेव्हा जरा सगळं जास्त होतं, तेव्हा 3 लाख सक्रिय रुग्ण होते. 1 एप्रिलला आणखीन त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. 17 सप्टेंबरला साधारणतः 31,000 मृत्यू झाले होते, 31,351. आता 54,900च्या आसपास झालेले आहेत. त्यावेळेला एका दिवशी आढळलेले रुग्ण हे 24,619 होते 17 सप्टेंबरला. आता 1 एप्रिलला एका दिवशी साधारणतः 43,183 रुग्ण आढळलेले आहेत. आज 2 तारीख. आज कदाचित 45,000चा आकडा आपण गाठू किंवा पार करू. कोणत्या दिशेने चाललेलो होतो आपण बघा. आणि याच वेगाने जर का ही रुग्णवाढ होत राहिली तर मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यात मी बेड्सची तुम्हाला कल्पना देतो. साधारणतः विलगीकरणच्या ज्या बेड्स आहेत त्या 2,20,000 आहेत महाराष्ट्रामध्ये. आत्ताच त्या 1,37,549 भरलेले आहेत. म्हणजे 62% हे बेड्स भरले गेलेत. आयसीयूचे बेड्स हे 20,519 आहेत. ते जवळपास 48% आज भरलेले आहेत. ऑक्सिजनचे बेड्स आहेत ते सुद्धा 62,000च्या आसपास आहेत. ते 25%च्या आसपास आज भरलेले आहेत. व्हेंटिलेटर्स 9,347 ते पण 25% जवळपास आज वापरात आहेत. ही परिस्थिती फार चिंताजनक आहे. आणि म्हणून मी आज आपल्याशी संवाद साधायला आलो की ही परिस्थिती अशीच राहिली तर आणखीन 15-20 दिवसामध्ये आपल्याला ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या अपुऱ्या पडायला लागतील. मग काही जण म्हणतील सुविधा वाढवत का नाही? वाढवतो ना. मी आदेश दिलेले आहेत की जिथे जिथे आवश्यक आहे आवश्यकतेनुसार या सुविधा वाढवा. पण सुविधा वाढवणं म्हणजे काय करणं? बेड्स वाढवणं आलं, व्हेंटिलेटर्स मिळतील, ऑक्सिजनचा साठा सुद्धा आज आपल्याकडे फार मर्यादित आहे, तोही वाढवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. औषधांचा साठा आपण घेऊ शकतो. परंतु बेड्स वाढले, व्हेंटिलेटर्स वाढले, आयसीयूचे बेड्स वाढले तरी डॉक्टर्स कसे वाढणार? नर्सेस कशा वाढणार? आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे? हा विचार फार महत्त्वाचा आहे. आणि इकडेच खरा चिंतेचा विषय आहे. गेले वर्षभर ही संपूर्ण आपली यंत्रणा, मग त्याच्यात डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, पोलीस आहेत, आशा अंगणवाडी सेविका आहेत, महसूल यंत्रणेचे काही कर्मचारी आहेत, यांच्यापैकी बऱ्याच जणांना कोविडने गाठलेलं आहे. आजारातनं ते बरे झालेले आहेत. साधारणतः या विषाणूचं एक विचित्र वैशिष्ट्य असं आहे की एकदा त्यांनी कोणाला ग्रासलं की बरं झाल्यानंतर सुद्धा काही काळ हा थकवा राहतो, धाप लागते, थकवा येतो, थोडंसं अंगातली सगळी शक्ती गेल्यासारखी वाटते. मग डॉक्टर सांगतात आता तुम्ही निगेटिव्ह झालेला आहात परंतु आराम करा. पण ही जी यंत्रणा आहे ती यंत्रणा आपल्यासारखीच माणसांची आहेत, आपल्यासारखीच रक्तामासाची हाडाची आपली माणसं आहेत, आपलेच बांधव आहेत, आपल्याच भगिनी आहेत. हे डॉक्टर्स असतील सगळेच. ते आजारी पडले आणि पडल्यानंतर निगेटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी कोरोनाच्या गुहेत घुसत आहेत. मग त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे? आज सुद्धा आपण जी काय आपली यंत्रणा राबते आपल्यासाठी, टेस्टिंग 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 आहे, टेस्टिंग वाढवतोय. पण टेस्टिंग करण्यासाठी घराघरात जाऊन आपल्याच भगिनी आहेत, आपलेच बांधव आहेत, 2-2, 4-4, 5-5 माळ्याच्या इमारती असतील, लिफ्ट नसेल तरी सुद्धा ते चढ उतार करतात रोज न थकता. म्हणजे थकले तरी थांबत नाहीयेत. त्यांना आपण काहीतरी दिलासा देणार आहोत की नाही? एकूण हे जे काय सगळे चित्र आहे, बोलणारे सगळे बोलतात की आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे, लसीकरण वाढवलं पाहिजे. वाढवतोय ना आपण. कालच्या दिवसात तुम्हाला मी अभिमान हा शब्द इकडे वापरणं योग्य ठरणार नाही, पण तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे की महाराष्ट्र हा देशातला नंबर 1चं राज्य महाराष्ट्र ठरलेलं आहे. कालच्या दिवसात एका दिवशी आपण 3 लाख नागरिकांना लसीकरण केलेलं आहे. 3 लाख एका दिवसात. म्हणजे आत्तापर्यंत आपण जेव्हापासून लसीकरणाला सुरुवात झाली सुमारे 65 लाख, त्याच्यात आजचा आकडा मी धरलेला नाहीये, 65 लाख आपल्या
नागरिकांना आपण लसीकरण केलेलं आहे. अजूनही आपल्याला आपण मागणी करतोय, केंद्र आपल्याला देतंय, पण पुरवठा वाढवायला पाहिजे. आणि पुरवठा वाढवल्यानंतर आपली क्षमता आज जी 3 लाख आहे ती लवकरात लवकर किमान 6 ते 7 लाख दर दिवसाला करण्याची आपली क्षमता आहे. पण तेवढ्या लसचा पुरवठा झाला पाहिजे. ती मागणी आपण करतोय. होईल, मागणी मान्य होईल, मी काय त्याच्यावर टीका नाही करत आहे, कारण सगळ्याच राज्यांना द्यायचं आहे. तर ही आपली क्षमता आहे. परंतु होतंय असं की लस घेतल्यानंतर, आता मी सुद्धा 1 डोस घेतलेला आहे लसचा. आपल्याशी बोलताना आजूबाजूला कोण नाही म्हणूनच मी मास्क काढून आपल्याशी बोलतोय. पण लस घेतल्यानंतर सुद्धा काही जण कोरोनाने बाधित होत आहेत. का होत आहेत? कारण लस घेतली आता सगळं झालं असं नाहीये. लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क हा घालणं अनिवार्य आहे. मी मधल्या काळामध्ये माननीय पंतप्रधानांनी जी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली त्याच्यात हा मुद्दा मी काढला होता. आणि मी बोलताना असं बोललो होतो की आमच्या इथे लसचे 2ही डोस घेतल्यानंतर सुद्धा आणि तो मधला कालावधी झाल्यानंतर सुद्धा काही लोकांना संसर्ग झालेला आहे. तेव्हा स्वतः माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की एक गोष्ट लक्षात घ्या की लस घेतली म्हणजे कोविड होणार नाही अशातला भाग नाही आहे. कोविड होईल, पण त्याची घातकता कमी होईल. म्हणजेच काय की साधारणतः धुवाधार पावसामध्ये एक छत्री असावी तशी एक ही छत्री आहे, जरूर आहे. पण आत्ता नुसता पाऊस नाही आहे, वादळ आहे. आणि या वादळामध्ये लस घेणे ही एक साधारणतः आपल्याकडे छत्री आहे, त्यातल्या त्यात कमीत कमी भिजावं म्हणून. आणि लस घेणं, टेस्ट वाढवणं, रोजच्या चाचण्या वाढवणं हा उपाय अजूनही तरी मी मानायला तयार नाही. जेवढ्या आपण चाचण्या वाढवतो आहोत तेवढी रुग्णसंख्या आपल्याला कळते, उपचारासाठी आपण त्याने घेतोय. परंतु रुग्णवाढ थांबवण्यासाठी अजून कोणी उपाय सांगत नाहीये. काय उपाय? उपाय नाहीये. पण लसीकरण करा. लसीकरण करतो आहोत. आज मी पुन्हा एकदा सांगतो, संपूर्ण देशात आपलं राज्य हे लस देणारं नंबर 1चं राज्य आहे. आजच्या दिवशी आपण 3 लाख नागरिकांना दर दिवशी लस देतोय. काल परवापासून 3 लाख हा आकडा गाठलेला आहे. परत एकदा सांगतो, लसीचा पुरवठा आपल्याला ज्या क्षणी वाढेल तेव्हा ही क्षमता आपण दुपटी तिपटीने वाढवू शकू एवढी आपली नाही म्हटलं तरी ताकद आहे, नक्कीच आहे. म्हणजेच काय की एका बाजूला आपली ही यंत्रणा ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग ह्याच्यासाठी बिझी आहे, दुसरीकडे उपचारांसाठी बिझी आहे, तिसरीकडे हीच यंत्रणा लसीकरणासाठी सुद्धा व्यस्त आहे. हे सगळं एकत्रित आल्यानंतर त्यांची काय स्थिती होत असेल ह्याचा थोडा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की लॉकडाऊन करायचं का? इतर देशांनी काय केलेलं आहे? इतर देशाचा जर का आपण अंदाज घेतला तर अमेरिकेने सुद्धा 7 कलमी कार्यक्रम जाहीर केले आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की राजकारण नको, जीव महत्त्वाचा आहे, असं राष्ट्राध्यक्षांनी आवाहन केलं आहे. मला असं वाटतं आपल्याकडे सुद्धा सर्व पक्षांनी त्यांनी केलेलं आवाहन नाही, पण निदान मी केलेली विनंती मानायला काय हरकत नाही आहे. जीवाशी खेळ नको, कृपा करून याच्यात राजकारण आणू नका. ब्राझीलमध्ये तर फारच पंचायत झालेली आहे, कारण तिकडे मार्चच्या एका महिन्यात जवळपास 60,000 मृत्यू झालेले आहेत. मृत्यूदर दुपटीने वाढला आहे. बेरोजगारीची म्हणजे मृत्यू पण होत आहेत आणि बेरोजगारीची पण समस्या वाढते. फार विचित्र परिस्थिती ब्राझीलमध्ये. रशियामध्ये पण लस आलेली आहे, त्याच्यामध्ये ते थोडं लस आणि त्या लसीकरणामध्ये ते पुढे आहेत. फ्रान्समध्ये परिस्थिती नाजूक आहे. तिथेही जी माहिती मिळते तिकडे 3ऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. आणि ह्या लॉकडाऊनच्या मध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली आहे. कार्यालयातील लोकांना फक्त घरून काम करावे लागेल. पुढील 3 आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. या 4 आठवड्यात कोणत्याही प्रकारची जाहीर सभा होणार नाही. त्यांच्यावर पूर्ण बंदी असेल. कोणीही आवश्यक कारणाशिवाय आपले घर सोडणार नाही. हे मी तुम्हाला नाही सांगितलं, हे फ्रान्समधलं वातावरण तुम्हाला सांगतो. नाही तर तुम्हाला वाटेल मी आत्ताच काहीतरी लॉकडाऊन जाहीर केले काय. हंगेरीमध्ये पण वर्क फ्रॉम होम बंधनकारक आहे. डेन्मार्कमध्ये तसंच आहे. ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध हटवायला सुरुवात झालेली आहे. बेल्जियमने परत एकदा महिन्याभराचा कडक लॉकडाऊन लावला आहे.
पोर्तुगाल सरकारने शहरांमधील नागरिकांची ये जा थांबवली आहे. आयर्लंडमध्ये तर डिसेंबरपासून कडक लॉकडाऊन आहे. फिलिपिन्समध्ये मनिला व आसपास परत एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन लावला आहे. केनियामध्ये सुद्धा देशभर कडक निर्बंध लावलेले आहेत. UK सुद्धा आता हळूवार त्यांनी 2-2.5 महिन्याचा लॉकडाऊन केल्यानंतर हळूवार निर्बंध शिथिल करतायत. जसं आपण हळूवार शिथिल केले तसंच UK तिकडे तर 2.5-3 महिन्याचा अत्यंत कडक लॉकडाऊन होता आणि आता हळूवार ते निर्बंध शिथिल करतायत. इटलीमध्ये सुद्धा तशीच आहे. जर्मनीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. पोलंडमध्ये तीच आहे. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर मला माहिती आहे की लॉकडाऊन हा खूप घातक आहे. परंतु जी कात्रीत मी मागाशी म्हटलं की एका कात्रीत आपण सापडले. एका बाजूला अर्थचक्र आहे. अर्थचक्र चालवायचं तर अनर्थ ओढवतोय. अनर्थ थांबवायचा तर अर्थचक्र बंद पडतंय. करायचं काय मग? आणि मधल्या काळामध्ये जी काही मतं हे तज्ज्ञ ह्या क्षेत्रातले आहेत नाही आहेत, मी त्यांची नावं नाही घेत, पण त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका, मी पक्षाचं नाव घेत नाही कारण मला राजकारण आणायचं नाही, आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम नको. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं नाटक पुन्हा सुरू झालेलं आहे. कोरोनाच्या संसर्गाला लॉकडाऊन हा पर्याय नाही. आम्ही लॉकडाऊनला जोरदार विरोध करू, रस्त्यावरती उतरू. हिटलरसारखं वागू नका. सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊन परवडणारा नाही. जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणे हा पर्याय नव्हे. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. लॉकडाऊन लावायचं असेल तर आधी रोजगाराचे पैसे 5,000 रुपये का काय ते थेट खात्यात जमा करा. एका उद्योगपतीने सांगितले की लॉकडाऊन लावण्याच्या ऐवजी आरोग्य सुविधा वाढवा. आता आरोग्य सुविधा मी तुम्हाला सांगितली काय परिस्थिती आहे. गेल्या वर्षभरात आपण एवढी आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहे. पण मुद्दा असा येतो की हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो हात जोडून, उद्योगपतींना सांगतो, म्हणजे त्या ज्यांनी सांगले सगळ्या उद्योगपतींबद्दल नाही, की आरोग्य व्यवस्था वाढवतो मी, बेड्स वाढवतो, सगळं वाढवतो, पण कृपा करून रोज मला किमान 50 डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांचा महाराष्ट्रभर पुरवठा होईल अशी काहीतरी सोय करा. कारण नुसतं फर्निचरचं दुकान म्हणजे आरोग्य सुविधा नाही आहेत. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर आल्यानंतर व्हेंटिलेटर वापरणारे सुद्धा तज्ज्ञ लागतात. ऑक्सिजन किती द्यायचा, किती प्रमाणात द्यायचा याच्यासाठी सुद्धा त्या विषयातला तज्ज्ञ लागतो. अगदी रेमडेसिवीर द्यायचं झालं तर ते कसं दिलं पाहिजे ते समजणारा डॉक्टर लागतो. ही तज्ज्ञ लोक आणि डॉक्टर्स ही कुठून आणायची? आणि ही परिस्थिती जर का बघितली तर मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे. जे सांगतायत की लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावरती उतरू, माझं म्हणणे जरूर उतरा, उतरलंच पाहिजे. पण ते लॉकडाऊनच्या विरोधात नाही, तर लॉकडाऊन होऊ नये म्हणून कोरोनाच्या विरुद्ध तुम्ही उतरा. या डॉक्टर्सना मदत करायला तुम्ही रस्त्यावरती उतरा. ज्या कुटुंबांमध्ये करते करविते ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्या कुटुंबियांची जबाबदारी घेण्यासाठी रस्त्यावरती उतरा. ज्या कुटुंबांमध्ये सगळेच्या सगळे कोरोना बाधित झालेले आहेत त्यांची सेवा करण्यासाठी रस्त्यावरती उतरा. टेस्ट जे आपल्या या यंत्रणे जी करते आहे ट्रॅकिंग ट्रेसिंग त्यांना मदत करायला म्हणून रस्त्यावरती उतरा. नुसतं बोलायला ठीक आहे, अमुक केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरू, माझं म्हणणं तर उतराच, रस्त्यावरती उतरा. कारण आता आपल्याला ही लढाई तशीच लढावी लागणार आहे. हातात हात घालून ही लढाई लढावी लागणार आहे. अनेक ठिकाणी मी बघतोय सभा समारंभांना तुडुंब गर्दी होते, बाजारपेठा फुलून गेलेल्या आहेत. थोडंसं धीर धरा. अनेक जणांना असं वाटतंय मास्क काय लावतोय तू? अरे मास्क न लावण्यामध्ये शौर्य काय शौर्य? मी मास्क वगैरे वापरत नाही, मी मास्क वापरणार नाही, काय शूर आहेस? मास्क न वापरणं ह्याच्यात शूरता नाही. आणि मास्क लावणं त्याला लावायला लाजायची गरज नाहीये. परत एकदा सांगतो की वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा मास्क हा लावायलाच पाहिजे, अंतर ठेवलंच पाहिजे, हात धुत राहिलंच पाहिजे. आणि म्हणून काही कडक निर्बंध येत्या काही दिवसात आपल्याला लावावे लागतील. ते उद्या परवाकडे मी जाहीर करेन. विशेषतः शहरांमध्ये मी परत एकदा सांगतो, जिथे जिथे अनावश्यक गर्दी होते ही गर्दी आपल्याला टाळावीच लागेल. जी खाजगी कार्यालय आहेत त्या कार्यालयांना सुद्धा आपण प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहेत. सूचनावलीच म्हणा ना, की लग्न समारंभात किती लोक पाहिजेत, ऑफिसमध्ये किती उपस्थिती पाहिजे, बसमधनं किती लोक गेले पाहिजे. आता ट्रेनमध्ये मी
मुंबईमध्ये मी सांगेन की मी सांगितलं होतं की पीक अवर नॉन पीक अवर आता सगळं तुडुंब भरून चाललेलं आहे, रेस्टॉरंट्स भरून चाललेली आहेत. आता हे जर आपण थांबवलं नाही आणि परिस्थिती अशीच हाताबाहेर गेली आणि जसा ब्राझीलमध्ये दुर्दैवाने आता अशी परिस्थिती झालेली की लॉकडाऊन नाही आहे पण शुकशुकाट झालेलं आहे, म्हणजे रस्त्यावर फिरत असतील लोक पण रोजगार गेले आणि जीवही गेले. मग काय राहिलं? जीव वाचवायचा की रोजगार वाचवायचा? रोजगार आपल्याकडे आहेत, रोजगार परत मिळतील पण गेलेला जीव परत आणता येणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला नम्रपणाने विनंती करतोय की येत्या काही दिवसांमध्ये 1-2 दिवसांमध्ये मी आणखीन काही जणांशी बोलतोय, काही त्याच्यात यातले तज्ज्ञ असतील, विविध राजकीय पक्ष आहेत, विविध मी पत्रकारांशी बोलेन. मला वेगळा काही उपाय असला तर पाहिजे. लॉकडाऊन हा उपाय नाही मान्य, पण मग ही संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण वाढवतोच आहे पण लसीकरण देऊनही कोविड होत नाही अशातला भाग नाही. लसीकरण घेतल्यानंतर लस घेतल्यानंतर सुद्धा कदाचित लस घेतलेल्याला कोविडचा त्रास कमी होईल पण तो दुसऱ्याला संसर्गित करू शकतो हेही आता सिद्ध झालेलं आहे. मग करायचं काय? दुसरा उपाय असेल जरूर सांगा, पण त्याहीपेक्षा माझा विश्वास आपल्यावरती आहे, कारण तुम्हीच या युद्धातले खरे सैनिक आहात. हे युद्ध आपल्या सगळ्यांचं आहे, हे एकट्या दुकट्याचं युद्ध नाही आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आपण नाही पाळू शकत, कारण नसताना घराबाहेर पडू नका, नाही घरात थांबू शकत, अनावश्यक ठिकाणी गर्दी करू नका, गर्दी टाळू नाही शकत, गरज नसेल तर इकडे तिकडे फिरू नका, हे फिरणं टाळू नाही शकत, सार्वजनिक ठिकाणी फिरताना घराबाहेर पडल्यानंतर मास्क लावलाच पाहिजे, मास्क घालू नाही शकत, एकमेकात थोडं अंतर ठेवा, अंतर ठेवू नाही शकत. म्हणजे लॉकडाऊन आपण टाळू शकतोय पण टाळणं ही जिद्द, ज्या जिद्दीने तुम्ही पहिल्यांदा लढलात त्या जिद्दीने पुन्हा जर का उतरलात तर आपल्याला, मी अजूनही म्हणतो आता थोडा काळ राहिलेला आहे, कारण परिस्थिती तुम्हाला मी सांगितले अशीच रुग्णवाढ होत राहिली तर 15-20 दिवसात हॉस्पिटल्स तुडुंब भरून जातील. काही काही जिल्ह्यामध्ये आत्ताची परिस्थिती आलेली आहे, ऑक्सिजन सुद्धा कमी पडू शकतोय, व्हेंटिलेटर सुद्धा कमी पडू शकतात. ही परिस्थिती आजही आपण स्वयंशिस्तीने टाळू शकतो. संसर्गाची लाट, कोरोनाला आपण रोखू शकतो. रोखण्याची जिद्द ही तुमच्यात आहे की नाही हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकार लॉकडाऊन करणार की नाही यापेक्षा प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी कोरोनाला हरवणार की नाही, मी कोरोनाला रोखणार की नाही. हे जर का तुम्ही प्रत्येकाने ठरवलं होय मी रोखणारच, कारण आपण गेले वर्षभर माझे कुटुंब माझी जबाबदारी असेल, आता पुन्हा मी प्रत्येकाला सांगितले की मी जबाबदार, माझा मास्क माझी सुरक्षा, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत नवीन ह्याच्यात काहीही नाही. जे पहिल्या दिवशी होतं ते आजही आहे. फक्त थोडंसं काय झालंय की सुरुवातीला जी एक कोरोनाची दहशत होती ती दहशत गेली, आपण गाफील झालो आणि कोरोनाने बरोबर आपल्याला गाठलं. अजूनही कोरोनाने आपल्यावरती मात केलेली नाही, मी त्याला करू देणार नाही, अजिबात नाही. मात आपणच त्याच्यावरती करायची आहे. पण ही मात करताना जर आपण घट्ट उभे राहिलो सगळ्या जणांनी, संपूर्ण सगळ्या राजकीय पक्षाने, मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो आहे की कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करू नका. जे जे सरकार पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलते. अर्थचक्रही फिरवायचं आहे, गरिबाची रोजीरोटी वाचवायची आहे, पण त्याच बरोबरीने सगळ्यात आधी आपल्याला त्यांची जीव वाचवायची आहे. म्हणून जीवाला पहिलं महत्त्व द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या हातातल्या आहेत त्या आपण करू शकतो. म्हणून आजसुद्धा मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, लॉकडाऊन जाहीर करत नाही आहे, पण 1-2 दिवसामध्ये जर का दृश्य स्वरूपामध्ये ह्या गोष्टी आढळल्या नाहीत आणि दुसरा उपाय जर मी आता पुढच्या 1-2 दिवसांत ज्यांच्याबरोबर बैठका घेतोय त्यांच्याकडनं आला नाही तर मग मात्र आहे ती परिस्थिती अशीच्या अशी स्वीकारा, जे मला नाही जमणार. माझ्या डोळ्या देखत हे मी बघणार नाही आणि आपणही नाही बघायचं आहे. तर ती परिस्थिती रोखायला जगामध्ये जे करतायत, पहिला लॉकडाऊन दुसरा लॉकडाऊनकडे लाटे मागून लाटा येतात, पहिली लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी लाट आली, काय होतंय एक लाट येऊन गेली, लॉकडाऊन होतो, सगळं शिथिल होतं, शिथिल झालं की दुसरी लाट येते. म्हणून आत्तापासून आपण ठरवलं पाहिजे की ही लाट तर मी रोखेनच आणि पुढची लाट तर मी येऊच देणार नाही. मला असं वाटतं, माझा आपल्यावरती विश्वास आहे, आपलाही माझ्यावरती विश्वास आहे. मध्ये काही जण भेटले होते आणि मला म्हणाले की अहो तुम्ही टी व्हीवर आले का लोक घाबरतात. म्हटलं मला नाही वाटत असं, कारण मी तुमच्या कुटुंबातला एक आहे, तुम्ही मला कुटुंबीय मानलेलं आहात
आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे माझे कुटुंब तुम्ही आहात आणि तुमची जबाबदारी ही मी घेतल्यानंतर मला टीकेची पर्वा नाही. जे जे तुमच्या हिताचं असेल ते मी करणार आणि करेन. पुन्हा एकच सांगतो की सरकार यंत्रणेच्या बाबतीत कुठेही कमी पडलेलं नाही, पडू देणार नाही. सरकार खंबीर आहे, सरकार ठाम आहे. आरोग्य सुविधा कुठेही कणभर सुद्धा मी कमी पडू देणार नाही. मात्र ही एका हाताने टाळी वाजणार नाही. दोन हात जेव्हा एका हातात हात घालून आपण काम करू तर आणि तरच यश मिळेल. आणि मला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. सर्व राजकीय पक्षांकडनं अपेक्षा आहे, सर्व धर्मियांकडनं अपेक्षा आहे. पुन्हा एकदा आपल्या उत्सवांवरती सणांवरती बंधनं आणावी लागतील. जसं गेल्या वर्षी आपण सहकार्य केलं तसंच पुन्हा एकदा हे सहकार्य कराल अशी आशा नाही, असा विश्वास व्यक्त करतो. आणि ही लढाई पुन्हा एकदा लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी सिद्ध व्हा एवढ्याच शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाल मातीतली कुस्ती म्हणजे